वेलकम गाईज. आज आपल्याला बनवायचे सुकटची झणझणीत चटणी, जी घरी इझिली बनते. त्याच्यासाठी आपल्याला वाटेभर सुकट घेतलं आहे मी आणि आता त्याला थोडंसं 2-3 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस जो आहे तो फास्ट करायचा नाही आहे आपल्याला, एकदम कमी फ्लेमवरती ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम पाण्यामध्ये त्याला वॉश करून घ्यायचं आहे. ती स्वच्छ धुवून निघते. गरम पाण्यामध्ये आपण त्याला 1 मिनिट थोडंसं वॉश करून घ्यायचं आहे. आता जे लागणारे मसाले आहेत, इन्ग्रेडियंट आहेत, मी घेतलेले आहे कट करून. त्याला आता गरम तेल झाल्यानंतर थोडासा जिरा टाकलेला आहे. मग कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे तो. त्याच्यानंतर मी थोडासा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकेल. कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकायचा आहे आणि आता चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. सुकटची भाजी घरी सगळ्यांना आवडेल, ते नॉनव्हेज वगैरे खातात आणि भाकरीसोबत ही एकदम छान लागते. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाकीचे आपण इन्ग्रेडियंट यूज करायचे आहेत. मी थोडंसं घरचं तिखट आणि काश्मीरी मिरची जी आहे ती मिक्स केली आहे आणि धनिया पावडर, हळद आणि मीठ. जास्त मसाले आपल्याला याच्यामध्ये वापरायचे नाहीत. साध्या मसाल्यामध्ये सुद्धा खूप छान भाजी होते ही. तर आता मसाले सगळे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये वॉश करून घेतलेली सुकट आपल्याला टाकायची आहे आणि त्याला तेलामध्ये खालीवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगली मिक्स झाल्यानंतर सुकट बघा कशी दिसते. एकदम छान मस्त लगेच शिजते ही, याला जास्त वेळ लागत नाही आहे. आणि कोकम पण अगोदर आपण भिजून ठेवलेला होता, तो त्यामध्ये ॲड करायचा. कोकममुळे त्याची चव एकदम छान लागते आणि ही लवकर होणारी आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा घरी बनवू शकता. रेडी झालेली आहे आपल्याला. आता आपण याला सर्व करून घेऊया आणि मस्त ज्वारीची, कुठली बाजरीची भाकरी असेल, नाचणीची भाकरी असेल, त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकता. थँक्यू सो मच.